काय तर भावांनो मागल्या चक्करला पहिली कॅप फुटली होती, दादा डायरेक्ट फेकून देऊ नाही का, खोलून घेतलं पहिलं आणि टायर पलटी मारायची आपल्याला. मी आलो आता पंक्चरवाल्याची इथं, तर काय खोला नाही नट, गंज धरला नटाने नाही का पूर्ण, एकदा खोलून घेऊ नाही का, टेन्शन नाही. ही काढून फेकून दिली म्हणजे याला दुसऱ्या टाकू आपण नाही का. पलीकडली एक चांगली आहे आणि जी लेफ्टची आहे का ती सुद्धा गळून गेलेली आहे, राहिली फक्त राईट साईडच्या दोन्ही चांगल्या. बघू घेऊ याला खोलून. मग काय थोडी गाडी माग रिवर्स लावली अजून नाही का, पहिली या दगडाजवळ होती, इथं दगडं होती त्याच्यामुळे थोडी माग घेतली. तर मी अशा प्रकारे जाग गुंतून ठेवतो नाही का, म्हणजे ज्यादा आदळ आपत झाली ना टेन्शन नाही राहत. एकदम सोप्या स्टाईलमध्ये. आता चालू गाडीमध्ये जॅक इकडे समोर पडतो. चला जॅकला घेऊन लावून फायनली भावून आम्ही आता गाडीच्या खाली आलेलो आहे. तर जॅक लावला आहे. तर त्याने आम्हाला फॅमिलीवर कोणती दिली पाहिलं का, छोटी. आता त्याने कधी गाडी उचलायची, मग काय आता घेऊ नाही का, जॅक लावून गाडी घेतो उचलून. अजून मग काय फिल्टर खोलून घेतलं आहे. हे आपलं पंक्चरवाल्याचं दुकान आहे. केरला टायर राऊरी पास करूनच आहे लेफ्ट साईडला, म्हणजे राऊरीकडे जाताना लेफ्ट साईडला आहे आणि शिर्डीकडे जाताना राईट साईडला. केरला टायर्स दोन्ही भावांचे नंबर आहे ते. तर बघू घेऊया टायर खोलून. समोरचं जे टायर आहे ना तर हे बाहेरून दाबलेलं आहे, ही साईड जादा दाबू राहिलं आणि आतून कमी, त्याच्यामुळे हे आतून घेऊ आणि ते बाहेरून करू. पलीकडलं सुद्धा हाच विषय नाही का, म्हणजे टायर दाबायचं थोडंसं मॅटर आहे. हे टायर नाही का बाहेरून नाही दाबेल एवढं, आतून जादा दाबेल. मग हे आतून बाहेर करायचं आणि बाहेरून आत करायचं. मागले काय टायर वगैरे काही दाबीत नाही, फक्त राहिला टायरचा विषय फक्त पुढलाच आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या गाडीला. झालो खुलून. मशीन म्हणलं का टेन्शन नाही राहत, टाईमपास नाही होत, टप्पन खोलत नाही का, बाकी काहीच अडचण नाही मशीनीवर. फक्त एवढं आहे का रस्त्याने खोलत नाही, बाकी तर काही अडचण नाही मशीनीवर आवडायला पण आणि खोलायला पण. तर चला टायर घेऊ काढून. काही नाही वाला आपल्या गाडीजवळ तो टायर खोलू राहिलाय. तर इकडलं पण खोललंय. चालला आता ढकलीत पलीकड आणि आपला हत्यार आलेलं आहे गुजरातवरून भरून 87-63. भावांना आमचे टायर वगैरे झालेले पलटी मारून बघू शकता, आतून बाहेर केलेले आहे. ही साईड पहिली आतून होती, तिला आता बाहेरून घेतलेलं आहे. तर हवा 130 याच्यामध्ये. माग काय हवा चेक नाही केली. दोन्हीकडले टायर एअर किन्नर आणि ते साफ करून तर आपण जाऊ रेडियम करायला मागलं किरकोळ कारकोळ थोडंफार. भावांना आपण चाललो आहे आता किरकोळ रेडियम करायला इंडियन ऑइलच्या पंपापाशी. आता ज्या वेळेस मी जर व्हिडिओ काढायला लागलो का त्यावेळेस नेमकं लगेच नाही का मेसेज येतो, बाकी काहीच अडचण नाही. आणि जेव्हा मोबाईल निवांत राहतो तेव्हा मोबाईलला एक सुद्धा मेसेज नाही येत, काही नाही येत. ज्यावेळेस मी स्वतः व्हिडिओ काढायला लागलो का मग त्याच्यात लगेच मेसेज पड हे ते दुसरं काही ना काही. तर मी आत्ता आलोय पाण्याच्या टाकी जवळ. ही आपली राऊरीतली पाण्याच्या टाकी जवळ आहे मी आता. पहिलं का वाकड्या तिकड्या गाड्या घालून डायरेक्ट रस्ता बंद. आपल्याला जायचं इथून लेफ्ट. तर इथं पण काम चालू आहे नाही का नवीन कंपनीचं. इथून सरळ जायचं 2-3 किलोमीटर. मग तिथं आपलं रेडियमचं दुकान आहे जोडीदाराचं, तिथं रेडियम करू आणि थोडं पाणी मारून घेऊ नाही का. चला मग तर
तर आलो आहे मी रेडियमच्या दुकानावर. आता हे नाही का स्प्रे शॅम्पूचा आणि फडकं घेऊन आलो आहे. जे रबर आहे का खालचा रबरला पुसून घेतो त्याच्यावर नाही का नाव टाकायचे आपल्याला. इकडं 92 75 आणि मध्ये टाकू काहीतरी चांगलं नाव पुसून घेतो नाही का त्याला एकदा. तर मी आत्ता सध्या आहे रेडियमच्या दुकानामध्ये. हे नाव टाकायचं आपल्याला मागं नाही का. हा आपला रेडियमॉल आहे महालक्ष्मी रेडियम्स. त्याचं नाव बी आहे का नाही हे महालक्ष्मी रेडियम राहुरीमध्ये राहुरी स्टेशन रोड पांडुरंग त्याच्या शेजारी. तर आपल्याला नाही का मागं गाडी नंबर ते टाकायचे म्हणजे रबरावर. आणि एक तर अक्षय नाव टाकू नाही तर मग क्वीन नाव टाकायचं आणि खाली युट्यूब ID वगैरे टाकून घेऊ. तसं की समोर जे बोनटवर आहे का तसं नाव टाकायचं आपल्याला मागं. बाकी असं काही नाही करायचं. तर करून घेऊ. किती टाईम लागतो काय याला करायला. काम करून झाले तुम्हाला नाही का. म्हणून आपण आत्ता गाडी वळून लावली त्याला नाही का समोरच्या याला रेडियम करायचं आहे. दसरात भाई आपलं रेडियम कापूर राहिला नाही का. रिलायन्स आहे मध्ये रिलायन्स आणि व्हाईट लावायचं आहे. तर याचं रेडियम कट करून घेऊ मग बघू आपण कसं वाटतं काय. तर भावांनो आपल्या एक साईडचं रबर झालेलं आहे कंप्लीट म्हणजे दुसरीकडलं पण झालेलं आहे. आता मधलं सेंटरचं रबर चालू आहे. तर आपण जी न्यू स्टाईल घेतलेली का तर आपल्या गाडीला पण पहिलं रिलायन्समधलंच रेडियम आहे त्याच्या हिशोबाने हे कसं मॅचिंग होणार. आणि मधल्याला सुद्धा तसंच सेम टू सेम बनवलेलं आहे नाही का. मध्ये व्हाईट पट्टा येईल जिकडून रिलायन्स आणि जे समजा वरचे नाव आहे त्याच्यावर आपण नाही का गुलाबी लाल पिवळा असा कलरमध्ये टाकू. आणि इथं याच्यावर सुद्धा शायरी टाकायची आपल्याला अख्ख्या बंपरवर. तर एकसारखं मॅचिंग होऊन जाईल नाही का. कामात काम दोन्ही होऊन जाणार. तर मग चला हे करून घेऊ मग पुढं. तर आता वाजलेले 6:30. तर आता आपले तिन्ही सुद्धा एकदम कंप्लीट झालेले आहे. आणि जे आपल्याला टाकायचं आहे का ते सुद्धा एकदम कट करून रेडी आहे. आणि जे आता बाकीचं आहे ना ते समोर कट होऊ राहिलं. आणि याच्यावर सुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे. हे 9275 वाला नंबर हे आपलं ब्लॉक्स यूट्यूब ते सगळं करून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता फक्त समोर जोडून म्हणजे चिटकवायचं एकदम ओकेमध्ये. तर आपण आता चिकटून घेऊ मग बघू भारी वाटतं का नाही. फायनली आपलं एवढं काम झालेलं आहे नाही का. पलीकडे 9275 मध्ये यूट्यूब चॅनल आणि लेफ्ट साईडला आपलं राईट साईडला 75 म्हणजे 9275. आणि आत्ता इथं चॅनल नाव चिटकू राहिला नाही का आपला दशरथ भाऊ लोखंडे. आणि हे आपलं चॅनलचं नाव आहे अक्षय ट्रेकिंग ब्लॉग्स. तर नक्की सबस्क्राईब करा. फायनली आपलं एकदम लुक झालेला आहे रेडी. तर बघू शकता असं नाही का नवीन रेडियम केलेली आपण गाडीला आपल्या. तर कसं चमकतं मग मागून हत्यार. तर आपल्याकडं जे समोर जे पलीकडं होतं का 92च्या आणि 75च्या जे कडाला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन होते. आपण दोन्हीकडे एकसारखं टाकलं फ्रूट किंग आणि मध्ये आपलं जे आहे सांगितलेलंच आहे तेच. बाकी सगळं आहे तसंच आहे. तर चला निघूया इथून मार्केटमध्ये गाडी लावू. तर भावांनो आपलं काम झालेलं आहे. तर आपण चाललो आता नाही का मार्केटकडं. तर आता आपण तुम्ही बघत आहे का नाही का राहुरीमध्येच आहे सध्या. पण आपलं काम सगळं एकदम ओके झालेलं आहे. म्हणजे आपण नाही का दुपारी टायर वगैरे पलटी मारले आणि आता थोडं किरकोळ कारकोळ रेडियम होतं ते करून घेतलं. पण आता उद्या आपलं भरायचं नियोजन वगैरे असं काहीतरी बघू उद्या. तर मग आता सध्या आपण बघा नाही का मार्केटकडे चाललो आहे. आपला राहुरीमधला रोड आहे नाही का. तर चला तर मग जाऊ मार्केटला. भावांनो आपलं दुसरं हत्यार भरून आलं तर तुम्हाला दाखवलं याच्या आधी पण. तर मी आता ते हत्यार घेऊन मार्केटला चाललो आहे. का तर आपण सकाळी जिथं टायर पलटी मारले का तिथं लावलं होतं. आता इथून डायरेक्ट मार्केटमध्ये जाणार. मार्केटमध्ये थांबणार अर्धा 1 तास आणि तिथून मग सचिन भाऊ गाडी घेऊन खाली करायला जाणार आपलं नगर मिरजगाव नाही का तिकडं. तर हे बघा आपल्या राहुरीमध्ये इथं समोर ग्रीन हॉटेल आहे लेफ्ट साईडला. तर इथं आता आपण पाण्याची टाकी जवळच आहे. का तर आपण इथून जे मागा स्टेअरिंग कवर कसं आहे मग नाद खुळा आहे का नाही. नाद केला पण वाया नाही गेला.
तर याच्यात मी नाही का चालवायला म्हणजे फर्स्ट टाईम बसेल आहे. याच्या आधी पण बसलो होतो पण जादा नाही चालवली कधी. तर आतून हिचा असा लुक आहे नाही का, आपल्या सचिन भाऊकड गाडी राहते ही. तर बघू शकता एकदम नाद खोळा. स्टेअरिंग कवर जर आवडला असला ना लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा. तर फायनली भाऊंना आपलं आजचं सगळं काम वगैरे झालेलं आहे. तर आपण लेलंट सुद्धा आणून इथं मार्केटमध्ये लावली. तर मग आता आपण ह्या ब्लॉकला इथं डिएंड करून टाकू. तर उद्याचं नियोजन बघू काय काय नाही, नेक्स्ट ब्लॉकमध्ये आपल्याला पण कळलं.